आज मी आहे श्रीगोंद्यामध्ये आणि श्रीगोंद्यामध्ये एक महिला नऊवारी साडीमध्ये नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत. भामाबाई रामभाऊ कोथिंबिरे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी जेव्हा इथे आल्या, श्रीगोंद्यामध्ये आल्या, तेव्हा परिस्थिती काय होती, आज परिस्थिती काय आहे आणि या नगरसेविका निवडणुकीमध्ये त्या का उभ्या राहिलेल्या आहेत. आजी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता श्रीगोंद्यामध्ये येऊन 40-50 वर्ष झाले असतील, बरोबर? तर तुम्ही जेव्हा श्रीगोंद्यामध्ये आलात तेव्हा प्रश्न काय होते आणि आज आत्ता श्रीगोंदा कसं आहे? मला 50 वर्ष झाले इथं येऊन. बर. पहिली बी तीच होते, पाण्याची रस्त्याची बोंबच होती आणि आता पण तिची. बर. मग आता मी ही होऊन आले, मग मी करीन त्याची सोय. बर. आता तुम्हाला काय वाटतं की सध्या श्रीगोंद्यामध्ये आता प्रभाग क्रमांक 11 मध्ये जर आपण पाहिलं तर काय काय प्रश्न आहेत बरं? तर रानात लोकांना पाण्याची सोय नाही, आणखीन रस्ते नाहीत नीट, परत लाईटी बी आहेत कुठं नाहीत, रस्त्यावरच्या पण लाईटी नीट नाही. बरं. मग ते बी दुरुस्त करू. बर. आतापर्यंत श्रीगोंद्यामध्ये तुम्ही काय काय कामं केलेत बरं? माझ्या मुलाला हाताशी धरून लई लोकांना मदती केल्या. बर. हॉस्पिटलला नेलं, आणखीन कोणाला काही झालं तरी तो असा धावून जातो समद्यांच्यासाठी. कुठं कुणाचे भांडणं तडणं झाली ती मिठीतो. ऊसाचे ट्रॅक्टर भरून जात होते ना, तर खूप लई ॲक्सिडेंट झालते. बर. तर त्याला त्यांनी ती ही लावायला सांगितलं त्या ट्रॅक्टरला. ते मागे जे रिफ्लेक्टर असतं ते डिक्लेक्टर. बर. त्याने खूप सारे लोकांचे जीव वाचले असतील. खूप लोक जीव वाचले. बर. ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. बर. हॉस्पिटलमध्ये एखाद्याला पैसे कमी पडले ना, तो समद्यांच्या कोणाचा गोळा करून मदत केली. बर. भरपूर लोकांना केलेली. आता मला सांगा की सध्या पिण्याच्या पाण्याची काय अवस्था आहे श्रीगोंद्यात? पाणी किती दिवस येतं? पाणी येतं, दिसाड सुटतं पाणी. दिसाड येतंय? हो. आणि लोकांना मग पाणीच नाही पुरत. मग ती पाण्याची सोय नाही ना अजिबात. आणि रस्त्यांची काय अवस्था? रस्ते बी लई खराब येतं. रानातले बी रस्ते लोकांची खूप ओरडी म्हणतात, रस्ते नाहीत आम्हाला, चालायला काय नाही, असं नुसतं मुरम टाकलेली आहेत. लाईटी पण नाही तिकडं. बरोबर. लोक अंधारात येत म्हणले आम्हाला लाईटी नाहीत. मग ती लाईटींची सोय करावं लागेल त्यांची. बरोबर. करू आपण लाईटींची सोय. पाण्याचा प्रश्न आहे त्यांचा की आम्हाला की बाबा कमी पडत कधीतरीच टँकर येतो, 2 दिवसाला 3 दिवसाला टँकर आणून, पण असं कायमचं त्यांना स्वरूपीचं पाणी नाही. बरोबर. बरोबर. समजा आता निवडणुका होईल, निवडणुकानंतर 3 तारखेला निकाल येतील. तुम्ही जर निवडून आलात तर तुम्हाला कोणते कोणते मुद्दे असे असतील की ज्याच्यावरती कामं करायचे? काय काय तुमचं कामं करण्याचा तुमचा उद्देश काय आहे? रस्ते नीट करू, कुठं पाण्याची प्यायची सोय करू, वापरायला पाणी नाही, वापरायला पाण्याची सोय करू. लई लाईटी कुठं गेलेल्या आहेत, कुठं नाहीत, त्या लाईटींची सोय करू. गटर लाईनी बी कुठं तरी असं नाही, त्या गटर लाईनी पूर्ण करू. सध्या कचरा नियोजनाचं काय आहे आपल्या? कचरा गाडी येते, पण ती आता ह्याच्यामुळे येते नाही तर मग ती 2-4 दिवसाला एकदा येते. मग तशी निदान दिसाड तरी आली पाहिजे ना. बरोबर. मग कचरा जो माणसं टाकत असतील ते रस्त्यावरती टाकत असतील? रस्त्यावर टाकी, त्यात कुठं देतात असेच रोडवरच टाकून शिनी, मग त्याची बी सोय केली पाहिजे. बरोबर. सो मग त्यासाठी तुम्ही काही नियोजन केलंय का की कसा तो रस्त्यावरती टाकणारा कचरा आहे किंवा घरातला जो कचरा येणारा आहे त्याचं नियोजन कसं करणार आहात? रोज कचरा गाडी बोलावता येईल, आणखीन घरातला कचरा तो कचरा रोज त्या गाडीमध्ये टाकल्या जाईल. बर. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही का उभे राहिलात? गोरगरिबांचे प्रश्न सोडवायसाठी उभे आहे. मला खरंच तुमच्याकडे पाहून एक आशा, एक उमेद येते की महिलांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे आणि राजकारणामध्ये जर महिला आल्या तरच आपला देश, आपला महाराष्ट्र, आपला जिल्हा पुढे जाऊ शकतो. नक्कीच तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा.